प्रिय भाई बहनों, आज की रोटी की सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 19 एप्रिल 2025 शनिवार. गगिया जगमा बरिया करणारा परमेश्वर. पण देवदूत त्याला म्हणाला, जगरिया घाबरू नकोस, कारण तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. लूक 1 अध्याय 13 वचन. जगरियाला देवदूताने कशा प्रकारे अभिवादन केले हे लक्षात द्या. जगरिया हा अरोनाचा वंशज व याजक होता आणि तो 24 याजक गटापैकी एका गटाचा सदस्य होता. प्रत्येक गटाला वर्षातून 2 आठवडे देवाची उपस्थितीत सेवा करण्याची संधी मिळायची आणि अत्यंत पवित्र स्थळी प्रवेश मिळावा यासाठी चिठ्ठी टाकण्यात येत असे. यावेळी ती चिठ्ठी जगरियाची नावे निघाली. पण या देवाची नियुक्तीच्या मागे एक गोल जखमा होती. जगरिया व त्यांची पत्नी दोघेही अजूनही अभ्यंगहीन होते. लूक 1 अध्याय 6 मध्ये सांगितले आहे की जगरिया व एलिझाबेथ दोघेही देवाचे दृष्टिकोनात नीतिमान होते आणि त्याच्या आज्ञा व नियम त्यांच्यानुसार निष्कलंकपणे चालत होते. तरीसुद्धा त्यांची प्रामाणिकपणाची असूनही परमेश्वराने त्यांना अभय दिले नव्हते. त्या दिवशी जगरिया मंदिरात उभा असताना अनेक वर्षाच्या उत्तर न मिळाल्या प्रार्थनाचे ओझ्याखाली असताना परमेश्वराचा देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व म्हणाला, जगरिया घाबरू नकोस, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. तुझी पत्नी एलिझाबेथ तुला पुत्र देईल. तुला आनंद व उल्हास होईल आणि त्यांची जन्मामुळे पुष्कळ लोक आनंदित होतील. लूक 1 अध्याय 13 आणि 14 वचन. पण जगरियाला हे विश्वास यायला कठीण गेले. पूर्वीच्या निराशांचा भार इतका होता की त्याला ही प्रतिज्ञा समजून घेणे आणि देवाचे आभार मानणे अवघड वाटले. अनेक वर्षांची प्रतीक्षेनंतर ही पूर्ती फारच अद्भुत वाटली. त्याचप्रमाणे येशूचे शिष्य देखील त्यांच्या राजाच्या राज्याची आतुरतेने वाट पाहत होते. पण जेव्हा येशूला क्रूसवर किलवले गेले तेव्हा त्यांच्या मनात गोल जखमा झाल्या आणि त्यांच्या आशा उद्ध्वस्त झाल्यासारख्या वाटल्या. परंतु ज्यासाठी ते शोक करत होते तोच मृतातून उठून त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि त्यांच्या दुःखाचे आनंदात रूपांतर झाले. परमेश्वराचे प्रिय बाळांनो, प्रभू आज तुमच्या जखमा बऱ्या करायला सिद्ध आहे. तो तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडवू इच्छितो. जुन्या खोलवर रुजलेल्या जखमाचे देखील त्यांची कृपेने रूपांतर होणार आहे. धन्यवाद वचन. मी तुला आरोग्य बहाल करीन आणि तुझ्या जखमा भरून काढीन असे प्रभू म्हणतो. यिर्मया 30 अध्याय 17 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी 2 सामुएल अध्याय 6 अध्याय 7 अध्याय 8 अध्याय. संध्याकाळी लूक 15 अध्याय 1 ते 10 वचन. धन्यवाद.